कोल्हापुरातील वारे वसाहत समोरील नंगिवली दर्गा परिसरात आलेल्या आशिष जाधव या तरुणावर दगडानं हल्ला झाला। आज सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यात आशिष जाधव गंभीर जखमी झाला। त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर संशयित हल्लेखोर अतुल पांढरे हा तरुण स्वतः जुना राजवाडा पोलिसात हजर झाला। या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। कोल्हापुरातील वारे वसाहत इथं राहणारा 30 वर्षीय आशिष अशोक जाधव या तरुणाला पोक्सो प्रकरणी गुन्हा दाखल होऊन 7 वर्षांची शिक्षा लागली होती। गेल्या काही वर्षांपासून तो कळंबा कारागृहात शिक्षा भोगत होता। काही दिवसांपूर्वी जामिनावर तो कारागृहातून बाहेर आला होता। आज सायंकाळी वारे वसाहत समोरील नंगिवली दर्ग्याजवळ गेला असता त्याचा मित्रासोबत वाद झाला। त्या रागातून अतुल पांढरे यानं आशिष जाधवच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी केलं। याबाबत वर्दी मिळाल्यानंतर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे अंमलदार मोहन लगारे यांनी जखमी आशिष जाधवला अग्निशामक दलाच्या सहाय्यानं खासगी रुग्णालयात हलवलं। दरम्यान संशयित अतुल पांढरे हा हल्लेखोर सायंकाळी 7 वाजता स्वतःहून जुना राजवाडा पोलिसात हजर झाला।